रामकृष्ण हरी. भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि याच देशामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय केला जातो. असेच दुग्ध व्यवसाय करणारे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील बाळवणी गावामधील बाळासो कृष्णा चौगुले यांच्या घरी भेट देण्यास जाणार आहोत. तर आपण पाहत आहात हा त्यांचा गायींचा गोठा आहे आणि या गोठ्यामध्ये एका गायीपासून सुरू केलेला व्यवसाय आणि या व्यवसायामध्ये आता बहुसंख्य गायी झालेल्या आहेत आणि यांचीही दिवसाची दिनचर्या त्यामध्ये विविध प्रकारचा चारा, त्यामध्ये गिनीगोल, मकवान, कडबा विविध प्रकारचे मिक्स करून हा जनावरांना चारला जातो आणि हा सकाळी 2दा आणि संध्याकाळी 2दा अशा विविध प्रकारच्या मिक्सिंगमध्ये हा चारा त्यांना दिला जातो. तर यांना दररोज सकाळ व संध्याकाळी गोळीपेंड, भरडा, खपरी पेंड आणि गहूभुसा असा विविध प्रकारचा दररोजचा रतीब आहे. अशा नियोजनाखाली त्यांच्या गोट्यामध्ये 6 गायी व 2 कालवाडी आहेत आणि ह्या कालवाडींना दररोज गायीच्या दुधापैकी 1 स्तन हे त्यांना पिण्याकरता सोडले जाते. अशा सुंदर नियोजन पद्धतीमध्ये ह्या गायींना दररोज पिण्यासाठी शुद्ध असे पाणी दररोजचे नियोजन केलेले असते. आणि आपण चाऱ्यामध्ये पाहत आहात मकवान, घास, गिनीगोल अशा विविध प्रकारचा मिक्सिंग केलेला हा चारा कुटीच्या माध्यमाने बारीक केला जातो व त्यांना तो चारा नियोजन पद्धतीने दिला जातो. आणि या व्यवसायामध्ये त्यांची दोन्हीही मुले त्यांना मदत करत आहेत. चारा खाल्ल्यानंतर अशा पद्धतीने धारा काढून विविध प्रकारे हे दूध कॅनमध्ये ओतून हे दूध गावामध्ये नेले जाते.